पार पडते. ह्या ज्या वेळेला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 8 तारीख आणि 7, 8, 9 अशा 3 दिवसामध्ये कासा फेस्टिवल, पहिल्यांदा असं कासा फेस्टिवल ठेवलं आहे. त्या ठिकाणी आज आपण आलेले आहोत. हे बघा, मोठा पॉपलेट, सुरमई, झिंगा, क्या बात आहे, बोंबील, मांदेळी. पण या सगळ्या गोष्टींचा आस्वाद तू इथे घेऊ शकतो कासा महोत्सवामध्ये? हा, इथे म्हणजे खूप सारे स्टॉल्स आहेत, 65 स्टॉल्स आहेत. पण मला वाटते झिंगा, पापलेट, सुरमईचा वास मात्र तिकडे कोपऱ्यात एक स्टॉल आहे.
काळजी बरोबर होते आणि कर्तव्याची पार पडते. ह्या ज्या वेळेला तुमच्या घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांवरती कोणी डोळे ठेवतात त्यानंतर दुश्मनाचा सामना ही रणराणी बंद करते. प्रेक्षकांमध्ये जे कलागुण आहे ते जोपासण्याचा प्रयत्न करणे हा असा फेस्टिवलच्या अनेक उद्देशांपैकी एक उद्देश आणि त्या उद्देशाला अनुसरूनच आपल्या सर्वांना सांगायला अतिशय आनंद होतोय. आपला जो आय लव्ह कासा हा जो कट्टा याचा आपण सगळे लाभ घ्यायचा आहे. आपण सर्वांनी बरोबर थंड घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे खाऊन पिऊन मौज मजा करायची आहे. आपल्या खेळ संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी पाण्यामध्ये बसण्याची आनंद घ्यायचा आहे. जाऊन वेगवेगळे खेळ खेळायचे आहे. आपल्याकडे काय काय मंचुरियन आहे, नूडल्स आहे, राईस आहे. आणि काय प्राइस काय असणार आहे? प्राइस काय असणार आहे? प्राइस प्राइस 30 रुपये आहे, 50 रुपये आहे, 100 रुपये आहे, 130 रुपये. म्हणजे जसा खाईल तसं आहे. जसा खाईल तसा. तुमच्या स्टॉलचं नाव काय? कापूस फूड. कापूस फूड. आपल्या परिसरातील संस्कृती त्या संस्कृतीचं सर्वात आले मोठा तारपा आपल्या फेस्टिवलमध्ये आपल्या सर्वांच्या आठवणीसाठी तो 3 दिवस आहे. फ्रायडे, सॅटर्डे, संडे आजचा दुसरा दिवस आहे. उद्या तुम्ही आले तर नक्की भेट द्या. मी आभार व्यक्त करेन या सर्व लोकांच ज्यांनी आपल्याला सर्वांना सहकार्य केलेलं आहे. त्यात आपले मिहीरबाई शहा असतील, शमीबाई पिरा असतील, हे सगळे उपस्थित झालेले होते. आपल्या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय काशीनाथ चौधरी यांनी आपल्याला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. त्यांचं नेहमीच आपल्याला सहकार्य असतं. मी त्यांचेही आभार व्यक्त करेन. अशा प्रकारे बाजू सांभाळलेली आहे. आपण जे दर्शन विजय यांनी बनवलेले आहेत. तर जे स्मृतिचिन्ह म्हणून आपण देतोय. तर मित्रांनो, कासा फेस्टिवलचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे. तर 8 आणि 9 तारीख अशी म्हणजे 9 तारखेचा उद्याचा दिवस तुमच्यासाठी बाकी आहे. हा 7, 8, 9 असा 3 दिवस असा हा फेस्टिवल होता. त्याच्यातला दुसरा दिवस आहे आणि हा फेस्टिवल पहिल्यांदाच या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे. ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.